पुजारी आहे इथला. आता 2026 चालू आहे. इथं सालाबादप्रमाणे उरूस कार्यक्रम होणार आहेत देवस्थानचे. हे असं देवस्थानचे होणार आहेत. तरी इथे शुक्रवारी 13 तारखेला संदलची मिरवणूक होणार आहे. गावातनं प्रदक्षिणा घालणार आहेत मिरवणुकीची. मिरवणूक संध्याकाळी 8:30 वाजता इथे येईल. 5-6 वाजेपर्यंत निघणार आहे. व संदल चढवला जातो देवाचा इथं. दुसऱ्या शनिवारी 14 तारीख या दिवशी देवाची जत्रा म्हणजे उरूस मोठ्या प्रमाणात साजरा होतो. व अन्नदान भरपूर प्रमाणात होते. अन्नदानाचं हे देवस्थानचे असं वैशिष्ट्य आहे की हे पुरातत्व खात्यातील जुनं देवस्थान आहे. कमीत कमी 700 ते 600 वर्षापूर्वीचं देवस्थान आहे. या देवस्थानामध्ये पहिल्यापासून उरूस कार्यक्रम हे सगळे चालत आहे इथे. व ग्रामस्थच्याद्वारे इथं अन्नदान केले जाते उरूसासाठी. उरूस दरवर्षी असतो का? हा, दरवर्षी असतो. दरवर्षी कुठल्या महिन्यात असतो? मार्च महिन्यामध्ये येतो. आता यावर्षी रमजान महिना आहे. रमजान महिन्यात उरूस आलेला आहे. त्याचं काय अधिक महत्त्व आहे? आता एक 3 वर्ष झाले. 3 वर्ष झाले 3 वर्ष सलग रमजान महिन्यात उरूस येतो. धार्मिक दोन्ही समाज म्हणून इथं रमजान महिन्याचे जेवण चालू आहे त्यात. आता या उरसाचं आयोजक कोण असतं? कोण म्हणजे याचं सगळं? आता उरसाचं आयोजक लावण परिवार असते. पण आपल्याला ही ग्रामस्थ ही आपली मित्रपरिवार ते सगळे सहकार्य करतात इथे. मुस्लिम समाजाचा सहयोग सगळं जास्त आहे. हे पहिल्यापासून त्यांचा सहयोग जास्त आहे आम्हाला. अजून काय माहिती? केजेक प्रत्येक आहे म्हणा म्हणजे बाकी समाज मुस्लिम हिंदू समाज म्हणून सगळं मिळून नाही, समाज दर्शनासाठी येतो. आदर्गामध्ये हिंदू मुस्लिम समाजाचं ऐक्याचं प्रत्येक हे मंदिर म्हणजे मुस्लिम आणि हिंदू मुस्लिम समाजाचे वेगळंच वैशिष्ट्य प्रमाण वेगळंच म्हणजे इथं सर्व जातीय धर्माचे लोक दर्शनासाठी येतील इथे. तालुक्यात असं हा मंदिर तालुक्यामध्ये कुठंच असं नाही की इथं सर्व एका जागेवर आहे. हिंदू आणि मुस्लिम समाजाचे सगळे एका जागेवर आहे. सध्या हा उरूस किती आहे असं काय सांगता येईल का? आता उरूस असं सांगता येणार नाही का की 700-800 वर्ष. त्याला किती त्याला झालं? आता 1264 मध्ये तेव्हापासून उरूस चालू झालेला आहे. 1264 पासून उरूस कागदपत्री सध्या आहे. हा. अविरतपणे चालू आहे. आहे. पण आज तागायचं चालू आहे. दुसरं कोण बोलणार? काय नाही तू एक नाही, बोला, बोला. आता ह्याची माहिती आहे. मुस्लिम समाजाची माहिती आहे. तुमचे काय पोसा काही आता तुम्ही तर लय वर्ष आहे की मग काय लेवरची म्हणजे पिढ्याला पिढ्या ती जुनं सांगा जुनं जरा काही. तुमच्या काळात सांगा. आमच्या काळात हीच कसं निघतो होतं काय सगळं. उरूस कसा निघतो ते. हां सांगा. की बाबा म्हणजे आता पीर म्हणजे मुस्लिमांचं देवस्थान म्हणलं जातं. हा कोण यात लावण परिवाराकडे हे आहे. हा. ही परंपरा मानकरी कशी आहे. काय? मानकरी नाही मालक मालक हां. मालक पण कसं म्हणजे आहे पहिलं एवढं पूर्वज जे होते थोडक्यात इतिहास सांगा जरा. थोडा इतिहास जे काय माहिती जुना सांगा बाबा, जुना. जुन्या प्रकारे कसा उरूस निघत होता? किती माणसे होती त्यावेळेस? त्यावेळेस कमी असायला सगळी मिळून समाज मुस्लिम हिंदू समाज सगळे मिळून करत होती. ज्यावेळेस जुना आक्रोश होता हा, त्यावेळेस तुम्ही स्टोरी सांगा ना. हां सांगा. हा. आज सांगा की बाबा इथं उरूस निघत होता. आपण जुन्या आक्रोशमध्ये- हा जुना प्रकारे सांगा जरा. आकृतीमधले हे कौरुष निघतो काळजी झाली मुलां गल्ली ते रामायण चौक आकृत शिवाय चौक मंदिर म्हणजे घरघाट कुणी बांधला कसं बांधला हे थोडं शॉर्ट मध्ये आता सांगायचं. त्याचं इतिहास काय आमच्या पिढी आले त्याला तर आपल्याला एवढं म्हणजे बांधलेला काही होत नाही. आता आमची जवळजवळ 11 काय पिढ्या झाल्या ते 11-12 पिढ्या झाल्या ते आमच्या. कार्यक्रमाची रूपरेषा थोडक्यात सांगा की कसा समाप्त होतो काय काय स्वरूप आहे त्याचं. सांगितलं विचारलं